तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमच्या जेवणात प्रामुख्याने काय असतं? डाळ, भात, भाजी, दही, ताक. आमचे जे भाजी असता, डाळ असता, भाजी आणि नुसते असतात, फिश असे बाजाराचे असतात, दुसरे असतात. तेव्हा तुम्ही भाजी म्हटल्या ना, तर तुम्ही बाजाराचे नाटता का घराकडे पिकवता? आता बाजार समजा पहिले घराकडे पिकवतात. तुम्ही मासे आम्ही मासे असे कोणी घेऊन यायच्या बाजारातले किंवा बारीक बारीक नाही असे ते मी ऐकता आम्ही त्यांची नावं सांगू ते शकता? गावठी मासे. गावठी मासे म्हटल्यावर असे मळे परत असे काळे म्हणतात असे वाळ असे असतात आणि बाकीचे भाजयो बी असता. आम्ही घरा भाजयो करता आणि त्यो आम्ही घरचेच असता. आमचे ते सगळ्यांपेक्षा विकते आम्ही कमी हाडटा. म्हणजे आमच्या घराकडे पिकता त्यो पिकता तिथे आम्ही घरात करता. मिरची लायता परत असे म्हणजे जाय तितके आमकां लागले चिबूड तवशी बाजारातले मेळ्याला घेतले नाल्यार घरा तुमकां अशें कितें दिसता की तुम्ही जे पयलीं ल्हानपणी जेवण घेतले आनी आतां जेवण अशें कंज्यूम करता तेतून कितें फरक जाला अशें तुमकां दिसता? जाला म्हणजे पयलीं घरा कडलें चड आसतालें भाजी. अळू, तेरें, ताळकिळो, करांदे किंवा हे रानान मेळटा त्यो भाजयो चड आसताल्यो. आतां ते कमी जाले. आम्ही थोडे तळपळ बी रानांतलो हाडटा अजून. ते कोंब बी असता न्हू ते सुद्दां कोणकी हाडले जाल्यार मेळटात न्हू ते हाडटा आनी अश्यो बाकीच्यो भाजयो आमी पावसान लायता अशें जाय जाय त्यो. तुमकां अशें तवशी तसले ते असता. तुमकां अशें दिसता की आदी थोड्यो भाजयो मेळटाल्यो त्यो आतां मेळनात खंयच्यो अश्यो एकाद दुसरी खंयची? त्यो तश्यो मेळटा सोदून हाडच्यो पडटा. म्हणजे त्यांची अवेलेबिलिटी कमी जाल्या. मातशें कमी मेळटा. आतां ताळकोळ सुद्दां आतां थोडे कडेन मेळना. ते बी सगळे फुकट गेले आतां मेले. पावस पयलीं पडटा मागीर पडटा ते कुसता मागीर तेका लागून ते मेळना आनी अदीकशें मेळटा. तुमकां आतां वातावरणात कितें बदल जाला अशें दिसता? तुमी ल्हानपण आतां तुमचें वय तुमी म्हटलें 60 बी 50 बी आसतलें न्हू. सो तुमच्या ल्हानपणान वातावरण कशें आसलें आनी आतां कशें आसा अशें दिसता? वातावरण बरोबर ना. कित्याक आतां काही लायले जाल्यार ती वस्तू एक झाडच लायले जाल्यार ते सारकें जायना. आनी तेका लागून लायिल्लीं झाडां सुद्दां मरता. उबी सुकोवन मरता किंवा आनी पावस जास्त जालो जाल्यार ती तश्शी मरता. तेका लागून कांय मेळना. प्रॉब्लेम जाता. सर आता जो काय पावसाचो पॅटर्न यंदा पावस अजून पर्यंत पडता तर तुम्ही म्हणजे तुम्ही जे काय ल्हानपणी पळयला ते ऋतू आणि आताचे ऋतू हेतूर कितें डिफरन्स दिसता? चेंज जायत वयता. गरमी वाडटा. पावसाचो शेड्यूल चेंज जालें. तेचो परिणाम कितें जालो म्हणजे शेती बागायती किंवा बाकीचे निसर्गाचेर परिणाम जालाच न्हू. त्याचे नुकसान म्हणजे कितें तुमी ऑब्जर्व तुम्ही शेती सुद्धा करता न्हू सो कितें ऑब्जर्व केलें? उत्पन्नार परिणाम जाता प्रत्येक गोष्टीच्या. त्या प्रमाणार येयना. तेची हें कमी जाली म्हणजे आउटपुट कमी येयलो. रोगराई वाडली. माड मारता सुपारी. तुम्ही आता जे जेतात ते आणि आधी जे जेवण मेळटाले तेतूर त्याच्या चवीन कितें फरक पडला आता अशें दिसता? म्हणजे विकतच्यो भाज्यो आसल्यो जरी तरी चवीन कितें फरक पडला अशें दिसता? ड्यू टू केमिकल जी काय आम्ही फर्टिलायझर बी यूज करतात त्याच्यामुळे मेन म्हणजे आता ते जे ॲडव्हान्स हायब्रीड जितले येयला तशी चवच ना रे. लोकल आसले ताका चव आसली ती हायब्रिडाक चव ना. थँक्यू.